एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वच्छता ही देवपूजेचा महत्त्वाचा भाग आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते आणि जिथे प्रसन्नता असते तिथे भक्ती अधिक दृढ होत जाते. म्हणून देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र स्वच्छता म्हणजे रोज मूर्ती धुणे असा त्याचा अर्थ होत नाही. रोजची स्वच्छता आणि मोठी साफसफाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनेक जण रोज देवांना पाण्याने धुतात, पण प्रत्येक मूर्तीसाठी ते योग्य असतेच असे नाही. विशेषतः धातूंच्या रंगीत किंवा विशेष प्रकारच्या मूर्ती असतील तर त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करावी लागते. मैत्रिणींनो, देवाची सेवा करताना घाई अजिबात करू नका, कारण ही फक्त साफसफाई नसून ती एक सेवा आहे. ज्या भावनेने आपण देवासमोर हात जोडतो त्याच भावनेने देवांची स्वच्छताही करायला हवी. जेव्हा तुम्ही देवाला स्वच्छ करता तेव्हा मनात कोणताही राग, घाई किंवा अस्वस्थता नसावी. मन शांत असावे आणि ओठांवर नामस्मरण असावे. स्वामी समर्थांचे नाव घेत घेत जर आपण देवघराची सेवा केली तर त्या सेवेत एक वेगळाच आनंद मिळतो. अनेक भक्त सांगतात की देवघर स्वच्छ केल्यानंतर घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते, मन शांत होते आणि पूजा करताना अधिक समाधान मिळते. ही भावना प्रत्येक भक्ताला अनुभवता येऊ शकते. आता जाणून घेऊया देव कधी साफ करावेत.